नमस्कार मैत्रिणींनो, आपण काढणार आहोत नवीन वर्षासाठी 6 ते 6 ठिपक्यांच्या पारंपरिक रांगोळ्या बघणार आहोत। तर या स्वस्तिकच्या पारंपरिक रांगोळ्या आहेत। तर मी इथे 6 ते 6 ठिपके काढून घेत आहे। तर आपली ठिपके काढून झाली आहे आणि आपण आता काढायला सुरू करू। तर आपल्याला ही अशी सरळ रेष, हे 2 ठिपके दिसत आहे, याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। इकडे सरळ रेष, इकडे आणि इकडे। आता आपण याला ह्या ठिपक्याला गोलाकार जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण तसंच करून घेणार आहोत, गोलाकार जोडून घेणार आहोत। हे तसंच जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने। इकडे पण आता आपण ह्या 3 ठिपक्यांना रेष ओढून घेऊ। इकडे पण, इकडे पण। आता याला आपण असं गोलाकार जोडले, तर असंच याला पण गोलाकार जोडून घ्यायचं आहे। इथपर्यंत गोल आणायचा असा आणि याला हलकासा गोल करून जोडून घेऊ। इकडे पण तसंच करून घेऊ। आणि मध्ये आपण स्वस्तिक काढून घेऊ। मध्ये ठिपके ठेवून घेऊ। गोल करून घेऊ याला। याला आपण ज्योत काढून घेऊ। अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर रांगोळी आहे। नवीन वर्षाला आपण तुळशीसमोर काढू शकतो, अंगणात काढू शकतो। याला आपण असं जोडून घेऊ। आता आपण दुसरी रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी आता हे पण 6 ते 6 ठिपक्यांची आहे। तर हे आपण अशा पद्धतीने इथे चौकोन काढून घेऊ। इकडे पण हे ठिपके इथे आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ आणि ही याला जोडून घेऊ। ही या ठिपक्याला परत इकडे आणि अशी आणून
अशी जोडून घेऊ. इकडे पण अशा पद्धतीने जोडून घेऊ. इकडे मध्ये स्वस्तिक काढून घेऊ. मध्ये ठिपके ठेवून घेऊ. इकडे पण एक ठिपका ठेवून घेऊ. अगदी साधी आणि सोपी रांगोळी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर. तर ही झाली आपली तयार दुसरी रांगोळी. आता आपण तिसरी. तर हे 6 ते 6 ठिपके मी काढून घेतलेली आहे आणि आपण आता काढायला सुरू करू. तर हे आपण अशा पद्धतीने ते स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला. असं क्रॉस करून घेऊ. मध्ये पण आपण मध्ये जोडून घेऊ आधी. आता आपण याला जोडून घेऊ. याला बाहेर काढायचं. यालाही बाहेर काढायचं. हे या ठिपक्याला, या ठिपक्याला आणि इकडे एक ठिपका ठेवून आपण असं जोडून घेऊ. इकडे एक ठिपका ठेवून अशा पद्धतीने जोडून घेऊ. ठिपका ठेवला म्हणजे आपण व्यवस्थित जोडू शकतो. आता हे याला जोडून घेऊ. हे याला आणि ते एक ठिपका ठेवून आपण जोडून घेऊ. ठिपका ठेवून जोडून घेऊ. इथे एक ठिपका ठेवू आणि हे जोडून घेऊ. इथे एक ठिपका ठेवू, जोडून घेऊ. हे इकडे जोडून घेऊ. हे इकडे जोडून घेऊ. ही रेष ह्या स्वस्तिकला अशी जोडून घेऊ. ही याला जोडून घेऊ आणि ही ह्या स्वस्तिकला जोडून घेऊ. आपण ही या ठिपक्याला अशी जोडून घेऊ. ही या ठिपक्याला जोडून, ही या ठिपक्याला आणि ही या ठिपक्याला आणि याला असं जोडून घेऊ. हे पण आपण जोडून घेऊ. आता आपण ठिपके ठेवून घेऊ. आता इथे एक ठिपका ठेवू आणि इथून सरळ रेष आणू. त्याला आपण थोडीशी अशी करून अशी जोडून घेऊ. एक ठिपका ठेवून अशी रेष ओढून घेऊ आणि तिलाही असे करून असे जोडून घेऊ. इकडेही एक ठिपका ठेवू, अशी रेष काढून अशी आणून असे जोडून घेऊ. इकडे एक ठिपका ठेवू, तर असे करून असे जोडून घेऊ. इकडे आपण एक ठिपका ठेवू, याला असे थोडेसे आणून असे जोडून घेऊ. इथे आपण एक ठिपका ठेवू, रेष काढून घेऊ आणि याला असं आणून याला जोडून घेऊ. इथे पण ठिपका काढून घेऊ.
आणि अशा पद्धतीने करून जोडून घ्या. इथे एक ठिपका ठेवून बोलता बोलता मी काढायचं विसरली होती हे.